नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गतुराणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की मृण्मयी घरातून बाहेर पडत असते. तर माया म्हणते, मृण्मयी डार्लिंग कुठे चाललीस तू? त्यावर मृण्मयी म्हणते, मी कबीरकडे चालली आहे. लगेच माया म्हणते, अगं डार्लिंग, बाबा, आजी, रोहन सर्वजण घरातून बाहेर गेलेले आहेत. आपण इथे मस्त एन्जॉय करू, तू थांब ना माझ्याबरोबर. त्यावर लगेच मृण्मयी म्हणते, मम्मा तुला माहीत आहे बाबाची आणि माझी किंमत या घरात कमी होती. त्यावर माया म्हणते, मृण्मयी तू काय बोलतेस, तुला कळतं का? तर लगेच मृण्मयी म्हणते, हो मम्मा, मी जे काही बोलते ते अगदी बरोबर बोलत आहे. मम्मा, मी लहानपणापासून बघत आली, तू माझ्या बड्डेला खूप मोठमोठ्या पार्ट्या करत आली आहेत. परंतु आत्तूनेही माझ्या बड्डेच्या दिवशी अशी काहीतरी खास गोष्ट करत जायची ती, हे सर्व मला आठवते. त्यामुळे आता मला जावंच लागेल. कसं आहे ना, उद्या आत्तूने म्हणायला नको की मी सुद्धा तुझ्यासारखीच होणार आहे म्हणून. आणि तुला आहे ना माणसांची किंमत नाही आहे, तुला नात्याचं मोलच नाही आहे. त्यामुळे तुला फक्त पैशाची किंमत कळते. असे म्हणून मृण्मयी रागातच घरातून बाहेर पडते. त्यावर लगेच माया म्हणते, मृण्मयी तू मला नाती निभवायला सांगते. पुढे जाऊन जेव्हा तुला कळेल ना, तेव्हा हीच नाती तुला नकोशी होतील. मग कळेल तुला काय असतं ते. तर लगेच माया वरती जात असते. तेवढ्यात गुंजा तिथे येते आणि म्हणते, मॅडम. तर माया म्हणते, कोण आलंय, कोण आहे तिकडे? त्यावर गुंजा म्हणते, मॅडम मीच आहे, माझं एक काम होतं. तर माया म्हणते, तुझं काय काम आहे आणि तू असं तोंड झाकून का आलीस? तर गुंजा म्हणते, ते मी बाहेर गावी चालले ना, त्यामुळे कुणी बघायला नको म्हणून असं तोंड लपवून आली. त्यावर माया म्हणते, तू काही कांड करून तर नाही आली ना तिथे, काय घोळ करून आली? तर गुंजा म्हणते, नाही नाही, अहो मी काहीच घोळ केला नाही, मी माझ्या गावी चालले आहे, मला कुणी बघू नये म्हणून मी असे तोंड लपवून आले होते. पुन्हा साहेबाच्या आयुष्यात मी येणार नाही. त्यावर माया म्हणते, गुड, एवढी अक्कल कशी काय आली? त्यावर गुंजा म्हणते, ते तुम्ही सकाळी म्हणाला होतात ना मी पैसे देईल म्हणून. त्यावर लगेच माया टाळ्या वाजवते आणि म्हणते, वाव, ग्रेट, आत्ता आली लायकीवर, हो की नाही? तुमच्यासारखी लोकांच्या गाड्यासुद्धा पैशाच्या स्टेशनवरतीच येऊन थांबतात. त्यावर गुंजा म्हणते, अहो नाही नाही, मला 10 लाख नको आहेत, मला फक्त 5 लाख द्या. तर माया म्हणते, हे घे. लगेच माया पैसे घेऊन येते आणि म्हणते, हे घे 5 लाख. अजून तुला पैसे हवे असतील तर मला मागून घे. मग गुंजा म्हणते, नाही नको, मला एवढेच हवे. त्यावर माया म्हणते, म्हणजे पैसे घेण्याची पण भीती वाटते बहुतेक तुमच्यासारख्या लोकांना. एकच सांगते, पुन्हा या शहरात मला दिसायचं नाही, कायमचं इथून निघून जायचं, पुन्हा तोंड दाखवायचं नाही. लगेच माया अशी धमकी देऊन वरती निघून जाते आणि सुधाकर भाऊंना दरवाजा बंद करायला सांगते. तर गुंजा तिथून बाहेर पडते. त्यानंतर इकडे मधू वहिनींना जेवणासाठी घेऊन आलेली असते. मात्र वहिनी काहीही न बोलता तिकडे तोंड फिरवतात. तर मधू म्हणते, अहो वहिनी, घरात लग्न, दिवाळ सण आलाय आणि असं उपाशी राहणं बरोबर दिसतंय का? तर लगेच काकू काहीही बोलत नाही. मग मधू म्हणते, वहिनी, मला माहीत आहे एका विशिष्ट वयानंतर माणसाला स्वतंत्र व्हायचं असतं आणि आपण वेगळे होऊ, पण असे भांडण तंडण करू नको ना प्लीज. गोडी गुलाबीने आपण वेगळे होऊ आणि आधी लग्न व्हायला पाहिजे. मी इथे आले तेव्हा माझ्या पायावरती तुम्ही पाणी टाकलं होतं, त्यामुळे मृण्मयीच्या पायावरती सुद्धा पाणी टाकण्याचा मान तुमचा आहे. त्यामुळे बाकीचे निर्णय आपण नंतर घेऊ आणि उद्यापासून आपली वेगळी होण्याची सुरुवात करूया. तर तेवढ्यात मृण्मयी येते आणि म्हणते, आत्तू, या सगळ्याची काहीच गरज नाही. तर लगेच मृण्मयी म्हणते, मला सगळं कळलेलं आहे आत्तू, मला या घरी सगळ्यांसोबत राहायचंय. मला खात्री आहे माझं बालपण मला या घरात पुन्हा मिळेल, नाहीतर या घरात माझा श्वास कोंडेल, असे ती मधूला म्हणत असते. त्यावर मधू म्हणते, अगं मृण्मयी, काही निर्णय कठोर मन करून घ्यावे लागतात. मला माहीत आहे वहिनींनीही हा निर्णय खूप कठोर मन करून घेतलेला असेल आणि आपल्याला त्यांचं ऐकावंच लागेल, त्यांचा मान ठेवावाच लागेल. त्यानंतर इकडे गुंजा 5 लाख रुपये घेऊन बाहेर पडलेली असते
आणि रडत असते. ती म्हणत असते, मी कधी 5 रुपये सुद्धा बघितले नाही, त्यामुळे जीवापेक्षा जास्त जपून मला हे पैसे घरी न्यावे लागतील. माया मामी तर मला 10 लाख देणार होत्या, परंतु एवढ्या पैशांचं मी करणार तरी काय? त्यामुळे मला आता हे पैसे घरात ठेवावं लागतील आणि लगेच इथून निघावं लागेल. बायका आपल्या नवऱ्यासाठी खूप काय काय करत असतात, परंतु देवी आई तू मला हे काय करायला लावतेस? माझ्या नवऱ्याला परत हळद लागणार, परत डोईवरती पदर चढणार, परंतु तो पदर गुंजाचा नसेल. आणि साहेबा ज्यावेळेस नवरी घेऊन घरी येईल त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर हसू असेल आणि नवरीच्या चेहऱ्यावरती लाज वाटत असेल, असे म्हणून गुंजा खूप रडत असते आणि घरी येत असते. त्यानंतर इकडे मृण्मयी काकूंची समजूत काढायला लागते. काकू, मला तुमच्या सर्वांबरोबर या घरात राहायचे. रेशीम माझी बालमैत्रीण आहे आणि कविता माझी जाऊ नाही, तीही माझी मैत्रीण झाली आहे. त्यामुळे प्लीज माझ्यापासून या दोन्ही मैत्रिणींना नका ना तोडू, असे म्हणून मृण्मयीसमोर काकूही रडायला लागतात. तर मृण्मयी हात जोडून त्यांना म्हणत असते, प्लीज हे घर नका ना तोडू, नाही ना करणार तुम्ही असं, हे घर असंच्या असंच ठेवणार आहेत ना? त्यावर काकू म्हणतात, हो ग बाई, असे म्हणून त्याही मृण्मयीला मिठी मारून खूप रडत असतात. तर लगेच मधू मृण्मयीला खुणवते आणि काकूंना चकली खायला दे असे सांगते. तर लगेच मृण्मयी हो म्हणते. त्यानंतर इकडे गुंजा घराबाहेर आलेली असते, परंतु आता घरात पैसे ठेवून कसं निघायचं हे तिला सुचत नसते. तर लगेच मधू म्हणते, वहिनी चकली नेहमीसारखी झाली ना? त्यावर लगेच वहिनी म्हणतात, नाही गोड झाली. तर मधू म्हणते, चकली गोड कशी होईल? तर वहिनी म्हणतात, अगं तुझ्या प्रेमाने गोड झाली. व लगेच मधू वहिनींच्या गळ्यात पडते आणि रडत सुटते. तर मृण्मयी म्हणते, आता बाद झाले बरं हे रडगाणे, आता आपल्याला लग्नाची तयारी करायची. हे बघा मी मेहंदीचं डिझाईन आणलंय, तुम्हाला बघायचंय का? त्यावर मधू ग मेहंदीमध्ये गुंजा खूप तरबेज आहे, थांब मी तिला बोलावून आणते. त्यावर काकू म्हणतात, अगं मधू किती वेंदळी आहेस तू, दरवाजा उघडाच ठेवलाय, पुन्हा चोर घरात घुसतील, तू दरवाजा बंद कर बरं आधी. तर मृण्मयी म्हणते, थांब तू मी दरवाजा बंद करते. तर मृण्मयी दारात येऊन बाहेर डोकावते, तर तिला कोणीही दिसत नाही. लगेच मृण्मयी आतमधून दरवाजा बंद करून घेते. तर लगेच गुंजा दरवाजासमोर येते आणि म्हणते, साहेबा ज्यावेळेस मी तुमच्यासोबत आले होते त्यावेळेस या घराचा दरवाजा माझ्यासाठी उघडा होता, परंतु आज तो दरवाजा या गुंजासाठी कायमचा बंद झाला आहे, असे गुंजा म्हणत असते. तर गुंजाच्या रूममध्ये मधू आणि वहिनी जातात, तर गुंजा रूममध्येच नसते. तर लगेच मधू वहिनींना म्हणते, अहो गुंजा कुठे गेली असेल बरं? तर मृण्मयी म्हणते, अगं तू किचनमध्ये असेल. त्यावर काकू म्हणतात, किचनमध्ये असती तर एव्हाना आवाज पण आला असता, परंतु ती किचनमध्ये नाही आहे, कुठे गेली असेल बरं? तर लगेच मधूचं त्या टेबलावरती लक्ष जातं, तिथे गुंजाचं गाठोडच नसतं. तर लगेच मधू म्हणते, अगं मृण्मयी हे बघ, इथे तिचं गाठोडं ठेवलेलं असायचं ना, मग ते गाठोडं सुद्धा इथे नाही आहे, कुठे गेली असेल ही मुलगी? इथे घर सोडून तर नाही ना गेली ती? तर लगेच काकू म्हणतात, मधू शांत हो, गुंजा इथेच कुठेतरी असेल. तर इकडे बाहेर गुंजा म्हणत असते, आता शेवटचं मला या घरचं, या घरातल्या सर्वांचं, साहेबाचं दर्शन घ्यायचंय आणि मला इथून निघायचंय, परंतु या घराने लावलेली माया प्रेम त्यामुळे मला इथून निघवत नाही. तर गुंजा पायरीवर डोकं टेकून घराचं दर्शन घेत असते आणि या पैशाने आता माझ्या साहेबाचा संसार सुखाने होणार आहे असे म्हणून खूप रडत असते. तर मित्रांनो, पुढील भागात गुंजा पैसे ठेवून निघालेली असते, तर घरात सर्वजण गुंजाला शोधत असतात. तर लगेच मधू म्हणते, ही गुंजा कुठे गेली असेल काय माहीत. त्यावर रेशीम म्हणते, मला तर वाटते गुंजा डोंगरवाडीलाच गेली. तर लगेच कबीर म्हणतो, नाही नको, गुंजा डोंगरवाडीला जायला नको, नाहीतर खूप मोठा धोका आहे तिथे ती जर गेली तर. तर हे सर्व ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर मधू म्हणते, काय बोललास कबीर, गुंजा जर डोंगरवाडीला गेली तर कुठला धोका आहे? त्यावर
कबीरला सर्वजण प्रश्न विचारू लागतात तर मृण्मयी ही कबीरकडे बघतच असते. आता कबीर गुंजाला डोंगरवाडीला जाण्यापासून कसं थांबवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.